महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपासाबाबत बीड पोलीस अधीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास उपोषणाचा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलाय। एकतर माझा मृतदेह परळीला जाईल, अन्यथा आरोपींना तरी अटक करा, असा इशाराही त्यांनी दिलाय। याबाबत मुंडे कुटुंबियांशी थेट बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे जे आहेत त्यांचं प्रकरण देखील समोर आलं। 1.5 वर्ष होतात या संपूर्ण प्रकरणाला, मात्र तरी देखील यातील आरोपी जे आहेत ते अटक नाही आहेत। एकंदरीतच आज मुंडे कुटुंब जे आहेत ते पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी देखील आलेलं आहे। मुंडे कुटुंब आपण सध्या आहेत त्यांच्यासोबत बातचीत करत, किती वर्षाचं हे प्रकरण आहे आणि काय आतापर्यंत तपास झालेला आणि काय मागणी करतात? 16 महिने झालं। 16 महिन्यामध्ये अजून काही आपल्याला त्यांनी फॉलो दिलं नाही। 16 महिन्यात नुसतं म्हणाले तपास करतो। आपण औरंगाबादला पिटिशन देखील दाखल केले, त्याच्यात मी कोर्टात तारीखवर पडायली। त्याच्यामुळे इथं 3 SP साहेब झाले, ठाकूर साहेब, मध्ये बारगळ साहेब आणि आता नवनीत कौर साहेब आले। त्यांच्याकडून आहे आपल्याला अपेक्षा IPS असल्यामुळे आपला तपास करतील। याला आपल्या पहिल्यांदा आम्ही 27 तारखेला एकदा दिदी माझी येऊन भेटली होती आणि नंतर आता आम्ही स्वतः आलो सगळा परिवार घेऊन, तर त्यांना भेट घेऊन आमचा लवकरात लवकर आम्हाला तपास करून न्याय द्यावा। ते खरं तर 1.5 वर्ष झालेत या संपूर्ण प्रकरणाला, मात्र तरी देखील आरोपी अटक होत नाहीयेत। काय मागणी करतात तुम्ही? देखील आम्ही पाहतो की महिनाभरापासून पाठपुरावा करतात, काय पोलिसांकडून उत्तर मिळतं? पोलीस ऐकून अजून तर काहीच उत्तर मिळालं नाही। फक्त सांगतायत की आरोपी अटक करतात। केव्हा करणार? 1.5 वर्ष झालं ना, केव्हा करणार? आरोपी तरी कधी अटक करणार इथं? मग आता 16 महिने व्हायले ना, आम्हाला का न्याय देत नाहीत? आम्ही एक गरीब कुटुंब आहोत म्हणून आम्हाला न्याय नाही का? आम्हाला राजकीय पुढाकार नाही म्हणून आम्हाला न्याय नाही का? मग मला पण प्रशासनाला एवढंच विचारायचं का, राजकीय दबाव असला म्हणूनच तुम्ही न्याय देणार का? तरी पण आम्ही SP सरांना भेटून आज बोलून हे करणार आहोत, नाहीतर मग आम्हाला उपोषणाला मी बसणार आहे। मग शेवट माझी बॉडी तरी परळीला जाईल, नाहीतर मग आरोपी तरी अटक करावं लागतील। दोन्हीपैकी एकच होणार। विकास माने, झी 24 तास, बीड।